भिवंडीमधील रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागतोय। खारबाव ते चिंचोटी या राज्य महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल वसुली करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेत टोल वसुली बंद करण्याचे आदेश दिले होते। त्या विरोधामध्ये सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। त्यावेळेस कंपनीने 100 दिवसांमध्ये रस्ते दुरुस्ती करून त्या संदर्भातले टोल वसुली सुरू ठेवण्यासाठी मागणी केली, पण 100 दिवसांमध्ये रस्ते दुरुस्ती न झाल्याने पुन्हा एकदा या मार्गावरील टोल वसुली बंद करण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित हिरे यांनी। पाहूया। मानकोली अंजूरफाटा चिंचोटी या रस्त्याची मागील अनेक वर्षापासून दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले। त्यानंतर ग्रामस्थांनी देखील या रोडावर मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलन केली होती। त्यानंतर या संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाल्याने मागील कित्येक वर्षापासून स्थानिकांकडून हे आंदोलन करण्यात आले होते। त्याची दखल घेत राज्य शासनाने या रस्त्यावरील टोल वसुली बंद करीत रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात दिला होता। त्यानंतर त्या विरोधात टोल वसूल करणारी सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली होती। त्यानंतर 100 दिवसाचा जो कालावधी होता तो देण्यात आला होता। त्यानंतरही 100 दिवस उलटल्यानंतरही ह्या जो रस्ता आहे त्या रस्त्याची आजही तशी दैनंदिन अवस्था आहे। तरी नागरिक असेल, चाकरमानी असतील, त्यांनी दाद मागावी कुठे असा सवाल येथे करण्यात येते। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। खरं तर ही फार मोठी खंत आहे का सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सक्षम अधिकारी असताना देखील इतका काळ या गोष्टीला जातो, त्याचा फॉलोअप घेतला जात नाही आणि त्याला योग्य कारवाई योग्य दिशेने योग्य पद्धतीने केली जात नाही। जर स्थानिक आमदार खड्डे भरत असतील, कोर्टाने दिलेली 100 दिवसाच्या मुदतीत रस्ता होत नसेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याच्याकडे जर दुर्लक्ष करत असतील, कोर्टापर्यंतच्या लढाया सुरू आहेत आणि त्यानंतरही जर खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत असेल तर परमेश्वराशिवाय आम्हाला आता वाली राहिला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।